श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी गेली 2 वर्ष सुरू आहे. पण इथल्या कामांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. तसंच चुकीच्या पद्धतीनं मंदिराची कामं होत असल्याचा आरोप झाल्यामुळे जिल्हा प्रशासनानं अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समिती सदस्यांनी आज श्री अंबाबाई मंदिर परिसरात सुरू असणाऱ्या कामांची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल लवकरच जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना सादर करणार असल्याचं समिती सदस्यांनी सांगितलं. श्री अंबाबाई देवीचं मुख्य मंदिर, मंदिर परिसरात असणाऱ्या अन्य देवदेवतांची मंदिरं, मनकर्णिका कुंड, गरुड मंडप, नगारखाना इमारत, ओवऱ्या यांचं संवर्धन आणि नूतनीकरण सध्या सुरू आहे. मात्र या कामात मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. चुकीच्या आणि यांत्रिकी पद्धतीनं ही कामं सुरू असल्यानं मंदिराचं नूतनीकरण नव्हे तर विद्रुपीकरण होत आहे असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. अन्य सामाजिक संघटनांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला. त्यावर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक चंद्रशेखर दिघावकर, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर, शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अवनीश पाटील यांचा समावेश आहे. या समितीनं आज श्री अंबाबाई मंदिरासह परिसरातील अन्य देवदेवतांच्या मंदिरांच्या संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी राज्य पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉक्टर विलास वाहने यांनी समिती सदस्यांना सर्व माहिती दिली. राज्य पुरातत्व विभागाचे निकष आणि नियमांची अंमलबजावणी होत असल्याचा निर्वाळा डॉक्टर विलास वाहने यांनी समिती सदस्यांना दिला. या पाहणीचा अहवाल लवकरच जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना सादर करणार असल्याचं समिती सदस्यांनी सांगितलं. यावेळी देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, धर्मशास्त्र अभ्यासक गणेश नेर्लीकर यांच्यासह देवस्थान समितीचे अधिकारी उपस्थित होते. एका बाजूला मंदिर संवर्धन कामावर कार्यकर्त्यांनी घेतलेले आक्षेप आणि आज पुरातत्व विभागानं समिती सदस्यांसमोर ऑल इज वेलचं रंगवलेलं चित्र पाहता जिल्हा प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे भाविकांचं लक्ष लागून राहिलंय.